वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ इयर हा भाग पाहत होतो. अँड द स्ट्रक्चर ऑफ इयर इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स: एक्सटर्नल इयर, मिडल इयर अँड इनर इयर ऑर इंटरनल इयर. तर त्यापैकी एक्सटर्नल इयरमध्ये येणारे भाग जर पाहिलं तर दॅट आर पिन्ना, नेक्स्ट इज ऑडिटरी कॅनल अँड टिम्पॅनिक मेम्ब्रेन. अँड इन द मिडल इयर देर आर 3 बोनी ऑसिकल्स, eustachian tube. And in inner ear it is made up of labyrinth and vestibular apparatus. Labyrinth, it is again made up of 2 parts: bony labyrinth and membranous labyrinth. And the important part in the labyrinth is cochlea. The coiled portion of inner ear is cochlea. And today in this lecture we will see about the vestibular apparatus that is present in the inner ear. The cochlea helps in the hearing, whereas the vestibular apparatus helps in the balance of body. So today we will see inner ear and the mechanism of balance. Besides the cochlea, the inner ear also has the vestibular apparatus, which is composed of number 1, 3 semicircular canals, and second one is the otolith organ that is made up of article and saccule, that is articulosaccular region with the otolith organ. म्हणजे इनर इयरमध्ये कॉक्लियासोबतच आणखी असणारा महत्त्वाचा भाग म्हणजे व्हेस्टिब्युलर ॲपेरेटस आहे. आणि हे व्हेस्टिब्युलर ॲपेरेटस 2 भागांपासून बनलेलं आहे. पहिला आहे सेमी सर्क्युलर कॅनल्स, ज्या की 3 आहेत, आणि दुसरा म्हणजे अर्टिकल आणि सॅक्यूल या दोघांपासून तयार होणारं ओटोलिथ ऑर्गन. तर पहिला भाग पाहूत आपण सेमी सर्क्युलर कॅनल्स दॅट आर 3 इन नंबर्स. ऑल 3 semicircular canals lie in different planes at right angles to each other. ह्या ज्या 3 सेमीसर्क्युलर कॅनल आहेत ह्या वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत आणि एकमेकांना त्या राईट अँगलमध्ये छेदत असतात. These canals are filled with endolymph. मेम्ब्रेनियस लॅबरिंथमध्ये येणारा हा भाग आहे आणि त्यामुळे यात येणारं जे फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड ॲज एंडोलिम्फ. द बेस ऑफ ईच कॅनल इज कॉल्ड ॲज ॲम्प्युला. ह्या ज्या सेमीसर्क्युलर कॅनल आहेत, सेमीसर्क्युलर अर्धगोलाकार आहेत, आणि ह्यांचा बेस भाग जो आहे हा फुगीर आहे अँड दॅट इज नोन ॲज ॲम्प्युला, in which there is a sensory part called as cristae or crista. या ॲम्प्युलामध्ये सेन्सरी हेअर लाईक सेल्स प्रेझेंट आहेत ज्यांना क्रिस्टा असं म्हणतात. अँड दीज क्रिस्टी हेल्प इन मेंटेनिंग इक्विलिब्रियम. ह्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेन्सरी सेल्स आहेत त्या सेन्सरी सेलमुळं शरीराचा इक्विलिब्रियम बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी हे क्रिस्टी मदत करत असतात. म्हणजे ते बॉडीचं पोश्चर डिटेक्ट करत असतात. The 3 semicircular canals are arranged in such a way that movement in any plane can be detected by these cells and balance and posture of the body is maintained. हे इक्विलिब्रियम कशा पद्धतीने राखल्या जात आहे तर हे जे 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स आहेत ह्या एकमेकांना राईट अँगलमध्ये अशा पद्धतीने छेदतात की ज्यामुळं शरीराची किंवा हेड नेक रिजनची मुवमेंट कोणत्याही अँगलमध्ये प्लेनमध्ये जर झाली तर ती एक्झॅक्ट मुवमेंट ही डिटेक्ट केली जाते आणि त्यामुळं शरीराचं बॅलन्स आणि पोश्चर हे मेंटेन ठेवल्या जाते. रिसेप्टर्स फॉर डायनामिक बॅलन्स ला इन क्रिस्टी ऑफ ॲम्प्युली. जे शरीराचं बॅलन्स आहे ते रिसीव करण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी ह्या ॲम्प्युलामध्ये असणाऱ्या ज्या क्रिस्टी आहेत त्यामध्ये असणाऱ्या सेन्सरी सेल्स आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर दुसरा भाग जो आहे दॅट इज द व्हेस्टिब्युल हॅज 2 सेन्सरी स्पॉट्स. नंबर 1 मॅक्युला ऑफ सॅक्यूल अँड अर्टिकल. म्हणजे ओटोलिथ ऑर्गनचा भाग आहे जो की सॅक्यूल आणि अर्टिकल या 2 भागांपासून बनलेला आहे आणि त्यांचा जो महत्त्वाचा भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्युला. मॅक्युला कन्सिस्ट ऑफ हेअर सेल्स अँड सपोर्टिंग सेल्स. मॅक्युला जे आहेत या मॅक्युलामध्ये सेल्स आणि सपोर्टिंग सेल्स ह्या प्रेझेंट असतात.
tips of the hair and cilium project into a thick gelatinous sheath called as otolith membrane. ह्या ज्या हेअर सेल्स आहेत किंवा ह्या ज्या सिलिया आहेत यांच्यावर एक थिक जिलेटिनियस कव्हर आहे ज्याला ओटोलिथ मेम्ब्रेन असं म्हणतात. म्हणजे ओटोलिथ ऑर्गनमध्ये असणारं जे मेम्ब्रेन आहे दॅट इज ओटोलिथ मेम्ब्रेन. विदिन दिस मेम्ब्रेन मायन्यूट पार्टिकल्स आर प्रेझेंट विच आर कॉल्ड ॲज ओटोलिथ्स और ओटोकोनिया. दीज आर सिक्रेटेड. ही जी ओटोलिथ मेम्ब्रेन आहे याद्वारे काही पार्टिकल सिक्रेट केले जातात ज्यांना ओटोकोनिया किंवा ओटोलिथ असं म्हटलं जातं. These particles are made up of calcium carbonate and proteins. Then function. The macula and crista are the receptors which are sensitive to the position of head with respect to gravity. Macula आणि crista ह्या ज्या आहेत यांच्यामध्ये रिसेप्टार सेल्स आहेत आणि ह्या रिसेप्टार सेल्स हेडची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द ग्रॅव्हिटी ही चेंज होत आहे का, कोणत्या डायरेक्शनने टिल्ट होत आहे, कोणत्या डायरेक्शनने हेड हे झुकत आहे यासाठी त्या सेन्सिटिव्ह सेल्स या मॅक्युला आणि क्रिस्टामध्ये प्रेझेंट असतात. अँड रिसेप्टार फॉर लिनियर बॅलन्स और स्टॅटिक बॅलन्स दीज आर इन द मॅक्युली ऑफ आर्टिक्युलस. जे लिनियर बॅलन्स आहे त्यासाठी आवश्यक असणारे रिसेप्टार्स हे सॅक्युलसमध्ये प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी आपण बघा इनर इयर आहे लॅबरिंथ, बोनी लॅबरिंथ आणि मेम्ब्रेनियस लॅबरिंथ. काल आपण पाहिलं होतं कॉक्लिया, कॉक्लियार डक्ट हा भाग पाहिला होता. तर आता आपल्याला सेमी सर्क्युलर कॅनल बघायचे आहेत. सेमी सर्क्युलर कॅनल ह्या 3 आहेत. याचा आउटर पोर्शन बोनी लॅबरिंथ आहे, इनर पोर्शन हा मेम्ब्रेनियस लॅबरिंथ आहे आणि मेम्ब्रेनियस लॅबरिंथ असल्यामुळं आत असणारं जे लिक्विड आहे ते आहे एंडोलिम्फ. त्यानंतर सेमी सर्क्युलर कॅनल हे 3 आहेत अँड दे आर इन डिफरंट प्लेन बट राईट अँगल्स टू इच अदर. एकमेकांना राईट अँगलमध्ये छेदतात. याचा बेसल भाग जो आहे स्वेलन आहे ज्याला ॲम्प्युला असं म्हणतात आणि या ॲम्प्युलावर सेन्सरी हेअर सेल्स आहेत ज्यांना क्रिस्टी असं म्हणतात किंवा क्रिस्टा असं म्हणतात. ओके. त्यानंतरचा भाग आहे ओटोलिथ ऑर्गन जो की अर्टिकल आणि सॅक्यूल या 2 कॉम्प्लेक्स भागापासून तयार होत असतो. ओके. दिस इज व्हेस्टिब्युलर ॲपेरेटस दॅट हेल्प टू मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ आवर बॉडी. हा झाला भाग इंटरनल इयरचा. म्हणजे अशा पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ इयर हे संपते. त्यानंतर पाहूत मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. पिन्ना ऑफ द इयर रिसीव्ह द साऊंड वेव्स अँड ट्रान्सफर देम टू द इयर ड्रम. एक्सटर्नल इयरचा जो पिन्ना भाग आहे हा साऊंड वेव्ज रिसीव्ह करतो आणि पुढं त्या एअर ड्रम टिम्पॅनिक मेम्ब्रेनकडे पाठवतो. इयर ड्रम व्हायब्रेट्स अँड दीज व्हायब्रेशन्स आर ॲम्प्लिफाईड अँड ट्रान्समिटेड थ्रू द इयर ऑसिकल्स टू द एंडोलिम्फ इनसाइड द कॉक्लिया. बघा इयर ड्रम म्हणजे एक्सटर्नल इयरचा भाग संपतो. आता व्हायब्रेशन्स आहेत हे मिडल इयरकडे ट्रान्सफर होतात. मिडल इयरमध्ये 3 बोनी ऑसिकल्स आहेत ते व्हायब्रेट होतात आणि पुढे हे व्हायब्रेशन्स कॉक्लियाकडे पाठवले जातात आणि कॉक्लियामध्ये असणारं जे एंडोलिम्फ आहे हे सुद्धा व्हायब्रेट होत असते. धिस जनरेट वेव्ह इन द एंडोलिम्फ आणि यामुळं एंडोलिम्फमध्ये एक प्रकारची वेव्ह ही तयार केली जाते. दीज वेव्ज इंड्युसेस रिपल्स इन द बॅसिलार मेम्ब्रेन. या एंडोलिम्फच्या व्हायब्रेशनमुळं बॅसिलार मेम्ब्रेनमध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स होतात. अँड दीज मुवमेंट्स इन बॅसिलार मेम्ब्रेन they causes the hair cells to press against the tectorial membrane. काल आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं इनर इयरचं की बॅसिलार मेम्ब्रेन ही मेम्ब्रेन कुठं प्रेझेंट आहे, दॅट इज प्रेझेंट इन द स्कॅला मेडिया ह्या भागामध्ये प्रेझेंट असते. आणि ह्या बॅसिलार मेम्ब्रेनवर ऑर्गन ऑफ कॉर्टाय आहे. हा ऑर्गन ऑफ कॉर्टाय हेअर सेलनी बनलेला आहे आणि ह्या हेअर सेल्सच्या वर त्याच्या अपायकल एंडवर टेक्टोरियल मेम्ब्रेन आहे. जेव्हा हे बॅसिलार मेम्ब्रेन व्हायब्रेट होते या हेअर सेल्स या ट्विस्ट होतात ज्यामुळे त्यावर असणारं टेक्टोरियल मेम्ब्रेनसुद्धा काय होते प्रेस केल्या जाते. धिस जनरेट नर्व इम्पल्स इन द ॲफरंट न्यूरॉन.
आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणून या सेन्सरी सेल स्टिम्युलेट झाल्यामुळं त्या ठिकाणी एक इम्पल्स ही जनरेट होते अँड दॅट इम्पल्स इज सेंड टू ब्रेन व्हाया ऑडिटरी नर्व. ऑर्गन ऑफ कॉर्टायपासून निघणारी जी नर्व आहे ती आहे ऑडिटरी नर्व, आणि ही ऑडिटरी नर्व तयार झालेली इम्पल्स ब्रेनपर्यंत कॅरी करते. ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन डिकोड द साऊंड्स, आणि आलेल्या इम्पल्सचं रिकग्निझेशन हे ऑडिटरी कॉर्टेक्स या भागामध्ये केलं जातं आणि पर्टिक्युलर साऊंड हा आयडेंटिफाय केला जातो. दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. याशिवाय काही डिसऑर्डर्स आपल्याला पाहिजेत नर्वस सिस्टीमचे, ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. नर्वस सिस्टीममध्ये काय काय चेंजेस किंवा आपल्याला काय काय लक्षणं पाहायला मिळू शकतात ते पाहू. पहिलं आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, कॉमनली कॉल्ड मेंटल डिसऑर्डर्स. यांना मेंटल डिसऑर्डर्स असं देखील म्हणतात. दीज आर अ वाईड रेंज ऑफ कंडिशन्स दॅट अफेक्ट द मूड, थिंकिंग ऑर बिहेवियर. यामध्ये मूड, थिंकिंग ॲबिलिटी आणि बिहेवियर यांच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. दीज अफेक्ट मल्टिपल एरियाज ऑफ लाईफ अँड क्रिएट डिस्ट्रेस फॉर द पर्सन सफरिंग फ्रॉम इट. आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डरमुळं सफर होणारा जो पर्सन आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रूटीन प्रॉब्लेम्स, डिस्ट्रेस हे त्याला फेस करावे लागतात. सम ऑफ द मेजर कॅटेगरीज ऑफ द सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज, ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो. त्यानंतर सेकंड आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आता हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्समध्ये काय आहे तर यामध्ये आपल्याला चॅलेंजेस इन सोशल इंटरॅक्शन, त्या व्यक्तीला जे सोशल इंटरॅक्शन आहे यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे परसिस्टंट चॅलेंजेस फेस करावे लागतात. देन बायपोलार डिसऑर्डर्स. बायपोलार डिसऑर्डर्समध्ये त्या व्यक्तीचा मूड हा चेंज होत असतो. कधी तो एकदम हाय मूडमध्ये असतात तर कधी ते डिप्रेशनमध्ये असतात. देन डिप्रेशन, देन एन्झायटी डिसऑर्डर्स अँड ADHD, दॅट इज अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर्स. यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटीज असू शकतात, डिप्रेशन असू शकतात. त्यानंतर सोशल इंटरॅक्शनमध्ये काही प्रॉब्लेम्स हे आपल्याला पाहायला मिळतात. अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स, दीज आर द कॉमन इन सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. तर सेकंड आपण पाहूत दॅट इज पार्किन्सन्स डिसीज. आता या डिसीजमध्ये काय होते बघा, देर इज डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, दे कॉजेस पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीजमध्ये ब्रेनचे जे काही न्यूरॉन्स आहेत जे पर्टिक्युलरली डोपामाइन तयार करणारे आहेत. आता डोपामाइन हे एक प्रकारचं न्यूरोट्रान्समीटर आहे जे की वेगवेगळ्या बॉडी मूवमेंट रेग्युलेट करत असते. आणि ह्या न्यूरॉन्सचं डिजनरेशन झाल्यामुळं डोपामाइन हे तयार होऊ शकत नाही. डोपामाइनची डिफिशियन्सी पाहायला मिळते आणि जो डिसीज होतो त्याला पार्किन्सन्स डिसीज असं म्हणतात. सिम्टम्स डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स. आता ह्याचे सिम्टम्स हे ग्रॅज्युअली क्रमशः किंवा हळूवार वाढत असताना पाहायला मिळतात. कारण जसं वय वाढेल तसं न्यूरॉन्स हे डिजनरेट होत राहतील, त्यामुळं लक्षणांची तीव्रता ही वयानुसार वाढते. सिम्टम्स आर, आता यामध्ये काय सिम्टम्स आहेत, ट्रेमर, कंप सुटणे, ज्याला कंपवात असंही म्हणतात. आपण पाहतो एखाद्या व्यक्तीची किंवा वृद्ध वयाची जे व्यक्ती आहेत त्यांची मान सतत हालत असते किंवा त्यांच्या हातामध्ये सतत हालचाली चालू असतात, ज्याला आपण ट्रेमर्स असं म्हणतो, कंप. देन स्टिफनेस, काही जणांमध्ये ताठरता येऊन जाते. डिफिकल्टी इन वॉकिंग, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. असे लक्षणं पार्किन्सन्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ डोपामाइन. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे दॅट इज अल्झायमर्स डिसीज. इट इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया. डिमेन्शिया, विभ्रम, विस्मृती होणे हे प्रधान लक्षण यामध्ये पाहायला मिळते. इट्स इन्सिडन्स इन्क्रीजेस विथ द एज. ह्याचंसुद्धा जसं वय वाढत जाईल तसं याचं प्रमाणही वाढत जाते.
शोईंग द लॉस ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शन्स. यामध्ये कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहेत जसं थिंकिंग, मेमरी, रिझनिंग, बिहेवियरल ॲबिलिटीज. ह्या ज्या आहेत ह्या एका पर्टिक्युलर एक्सटेंटपर्यंत यामध्ये डिसॲबिलिटी येत असते, इंटरफरन्स होत असतो, ज्यामुळे द पर्सन हॅज टू फेस प्रॉब्लेम्स इन डेली लाईफ अँड ॲक्टिव्हिटीज. It occurs due to loss of cholinergic and other neurons in the central nervous system due to accumulation of amyloid proteins. यामध्ये जे अमिलॉइड प्रोटीन्स आहेत यांचं ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे ब्रेनमधले न्यूरॉन्स, पर्टिक्युलरली कोलिनर्जिक न्यूरॉन्स, जे ॲसिटाईल कोलिन तयार करणारे न्यूरॉन्स आहेत, ह्यांचा लॉस होत असतो आणि त्यामुळं ही लक्षणं पाहायला मिळतात. There is no cure for Alzheimer's, but treatment slows down the progression of the disease and that may improve the quality of life. यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट ही फक्त लक्षणं कमी करू शकते. कंप्लीट क्युअर हा अल्झायमर्सला म्हणजे आढळू शकत नाही. कम्प्लिटली तो क्युअर होऊ शकत नाही. अशा पद्धतीने these are some examples of neural disorders. So here are some questions. Solve them and thank you.